नमस्कार. लोकल ग्लोबलच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजच्या भागात ऐतिहासिक पन्हाळा तालुक्यातील एका कॉलेज युवतीच्या गूढ मृत्यूविषयी. सानिका असे या अभागी मुलीचं नाव. अभ्यासात हुशार अशा सानिकाची शेवटच्या क्षणी मृत्यूपूर्व जबाब देताना झालेली जीवाची घालमेल, त्यातून पुढे आलेलं 2 मृत्यूपूर्व जबाब, या प्रकरणानं घेतलेलं नववळण आणि प्रेम व ब्लॅकमेल अशी पोलीस तपासाची बाजू असलेल्या या घटनेविषयी. शिक्षण घेत असलेल्या अवघा 21 वर्षीय संशयित आदित्य दिलीप पाटील यालाही तुरुंगवारी झाली आहे. या अवस्थेत झालेली भावनिक गुंतवणूक, ती मग एकतर्फी असो किंवा 2 मनांची, त्यातून कधी कधी वाट्याला येणारी फसवणूक, मनस्ताप असे प्रसंग दोघांच्याही जीवनात कसे घातक वळण घेऊ शकतात, हा या प्रकरणाचा सारांश आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे पन्हाळ्यातील हे नेमकं प्रकरण. पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यातील हिरवागार डोंगर रांगांचा प्रदेश. इथं इतिहासातल्या कित्येक कथा दडल्या, पण एप्रिल 2025 मध्ये इथं घडली एक अशी कथा जी आजही गावकऱ्यांच्या काळजात घर करून बसली आहे. एक प्रेम कथा, एक मृत्यू आणि 2 वेगळे मृत्यूपूर्व जबाब. शेवटी खरं काय? 21 वर्ष गायत्री उर्फ सानिका, घरची एकुलती एक मुलगी, दिसायला देखणी, अभ्यासात हुशार आणि गावातील आदित्य दिलीप पाटील या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते. गावात अनेकांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती होते, पण काही दिवसांपासून या नात्यात वादळ दाटू लागले होते. सानिकाच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार आदित्य तिला ब्लॅकमेल करत होता. जर तू दुसऱ्याशी लग्न केलंस तर तुझे खासगी फोटो व्हायरल करेन असं त्यानं धमकावलं होतं. दिवस होता 30 एप्रिल 2025, सायंकाळची वेळ. गावातल्या एका दुकानासमोरच्या पायऱ्यांवर सानिका एकटी बसलेली होती. तिच्या हातात एक पांढरी बाटली होती. दुकानाच्या मालकाच्या म्हणण्यानुसार तिने बाटलीतलं काहीतरी प्यायला सुरुवात केली. आम्ही पाहिलं तर ती थरथरत होती. 2 मुलं दुचाकीवरून आली. त्यातला एक मुलगा तिच्याकडे धावत गेला आणि तिच्या हातातून बाटली हिसकावून घेतली. तिला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परिसरात तिने आत्महत्या केली का अशी चर्चा सुरू झाली. 2 मे 2025 रोजी सानिकाचा पहिला जबाब नायब तहसीलदारांसमोर नोंदवण्यात आला. मी स्वतः दुकानातून विष विकत घेतलं आणि प्यायलं. मला कोणी जबरदस्ती केली नाही असं तिनं त्यात सांगितलं. या जबाबावर विश्वास ठेवत पोलिसांनी आदित्यला अटक केली आणि त्याला काही दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. नंतर न्यायालयानं त्याची जामिनावर सुटका केली. 5 मे 2025 रोजी दुसरा मृत्यूपूर्व जबाब पुढे आला. सानिकाची प्रकृती अजून ढासळलेली. यावेळेस तिने तपास अधिकाऱ्यांसमोर धक्कादायक विधान केलं. आदित्यने मला धमकावलं, माझे खासगी फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवली आणि त्याने माझ्या तोंडात बोट घालून जबरदस्तीने विष पाजलं असं त्यात म्हटलं होतं. गावात पुन्हा संतापाची लाट उसळली. पोलिसांनी नव्याने न्यायालयात अर्ज दाखल केला. त्याचा जामीन रद्द करून त्याला पुन्हा अटक करण्याच्या मागणीनं जोर पकडला. 10 मे 2025 रोजी आदित्य विरोधात विष पाजल्याच्या अनुषंगानं कलम लावण्यात आलं. कनिष्ठ न्यायाधीशांनी दुसऱ्या जबाबाला महत्त्व देत नवीन गंभीर कलम 108 जोडले गेले आणि आरोपीने नवे पुरावे आल्यानंतर स्वतःहून शरणागती पत्करलेली नाही, त्यामुळं त्याचा जामीन रद्द करून पुन्हा अटक करण्याची परवानगी देण्यात येते असा आदेश दिला. 20 मे 2025 रोजी या आदेशाला आदित्यनं सत्र न्यायालयात आव्हान दिलं. यावर अंतरिम आदेश देताना सत्र न्यायालयानं देखील काही निष्कर्ष नोंदवले. सानिकाने स्वतः विष विकत घेतल्याचं स्पष्ट पुरावे, तिच्या मोबाईलमधील मेसेजेस, फोटो, साक्षीदारांचे जबाब त्यांची पुष्टी करतात. हे स्वतः दुकानदाराला सांगत होती की तिने ग्रामोझोन विकत घेतलं असंही सत्र न्यायालयानं स्पष्ट केलं. जामीन रद्द करण्यासाठी फक्त गंभीर कलम जोडणं पुरेसे नाही. आरोपीने जामिनाच्या अटींचा गैरफायदा घेतला का हे तपासणं गरजेचं आहे. इथं आरोपीने अटींचा भंग केला नाही. त्याच्यावर आधीपासूनच गंभीर कलम होती, त्यामुळे त्याने पुन्हा शरणागती पत्करण्याची गरज नव्हती असंही निरीक्षण नोंदवलं. कनिष्ठ न्यायाधीशांनी दिलेला आदेश बेकायदेशीर ठरवत सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन कायम ठेवणारा आदेश पारित केला. सानिका शिक्षण घेत होती, अभ्यासामध्येही हुशार होती. इतर कॉलेज युवतीसारखंच तिनंही करिअरचं स्वप्न पाहिलं असेल, पण तिच्या कोवळ्या वयात प्रेम नामाची गोष्ट वादळ घेऊन आली. या वादळानं तिला मृत्यूच्या खाईत लोटलं. मग ती आत्महत्या असो की खून, याचं रहस्य उलगडण्यासाठी ती या जगात नाही. अखेरच्या क्षणीही तिच्या जीवाची घालमेल झाली. 2 मृत्यूपूर्व जबाब तिने नोंदवले. दुसरीकडं आदित्य जामिनावर बाहेर आहे. त्याला आता शिक्षण घेण्याच्या वयात सुनावणीला सामोरं जावं लागतंय. त्याचे एकतर्फी प्रेम होतं असं काही क्षणासाठी मानलं तरी त्याला त्याच्या भविष्याची चिंता आहे. त्याने जामीन पुन्हा मिळवलाय.
त्याच्या जीवनाचा प्रवास नव्या वाटेवर सुरू होईल. पण आई वडिलांनी 20-21 वर्ष फुलासारखी उमलताना पाहिलेली सानिका आज या जगात नाही. याचं दुःख तिच्या जन्मदात्यांनाच माहीत. ते तुम्हा मला कळणार नाही. फक्त आपण एकच प्रार्थना करू शकतो की सानिकाचं आयुष्य पुन्हा कळीच्या वाट्याला यायला नको.